फ्रेंड्स, आजचा हा मिनी ब्लॉग आहे गोव्याचा, जिथे मम्मा अँड डॅडा लास्ट मिनिट प्लॅन करून गेले. मुंबई टू गोवा असा फक्त 1 तासाचा हवाई प्रवास करून ते गोव्याला पोहोचले. नॉर्थ गोवा मध्ये असलेले कंट्री क्लब रिसॉर्ट मध्ये रूम बुक केली. हे रिसॉर्ट अंजुना बीच जवळ होते. रिसॉर्ट छान, सुंदर आणि शांत ठिकाणी होते. लोकेशन आणि फूड हे दोन्ही या प्रॉपर्टीचे प्लस पॉइंट होते. इथे मोठा स्विमिंग पूल आहे आणि हॉटेल रूम स्पेशियस आहेत. मस्तपैकी लंच करून रूमवर रेस्ट करून इव्हनिंगला त्यांनी अंजुना फ्ली मार्केट विजिट केले आणि शॉपिंग केली. फोर्ट अगोडा पाहिले, इथे असलेले जुन्या काळातील लाईट हाऊस पाहिले आणि मग संध्याकाळ अंजुना बीचवर स्पेंड केली. रात्री डिनरला बागा बीचवर एका फेमस रेस्टॉरंट मध्ये गेले आणि सी फूड एन्जॉय केले. सनसेट एन्जॉय करत इथे लेट नाईट स्पेंड केली. नेक्स्ट डे सकाळी रेंटवर 2 व्हीलर घेऊन त्यांनी ओल्ड गोवाला साईट सीइंग करायचे ठरवले. तिथे जाऊन आर्किओलॉजिकल मॉन्युमेंट, ओल्ड चर्च विजिट केले आणि गोव्याची हिस्ट्री समजून घेतली. या सगळ्या प्लेसेस जवळच आहेत आणि तुम्ही 1 डे मध्ये विजिट करू शकता. त्यानंतर मंगेशी टेम्पल विजिट केले, जिथे थोडी गर्दी होती पण छान दर्शन झाले. मग पुढे शांतादुर्गा देवीचे दर्शन घेतले आणि या बाहुबली रथ सोबत फोटो क्लिक केले. यानंतर कॅलिंगेट बीच विजिट केले. इथे साईट सीइंग साठी हॉप अँड हॉप ऑफ बस सुद्धा अवेलेबल आहे. इव्हनिंगला क्रूज शोची बुकिंग केली आणि ट्रेडिशनल गोवन डे डान्सच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. या क्रूज वरून सनसेट बघायला एक वेगळीच मजा आहे. 2 दिवसाची ही शॉर्ट टूर करून डे 3 ला गोवा टू मुंबईची फ्लाईट पकडून ते दोघे मुंबईला रिटर्न आले आणि गोवा टूर संपली.